एवढं मला गृहीत धरू नका. अंदाज चुकेल हो तुमचा. गाडीने चालल्या होत्या कुठेतरी, तिथं चक्कर येऊन पडल्या. नशीब मी होते तिथं. अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. पण दोघी मिळून त्या जानकीची वाट लाव. काय अपनी जान पर खेल कर काली गडचिरोली में क्यों आया था? काली कुठे गेला माहितीये? अरे वा, हा प्रश्न तू मला विचारतेस? नाही, सगळ्यांना माहित झालंय काली कुठे दिसला नाही की तो तुझ्या बरोबरच असतो असं समजायचं. जेवढा प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर दे बघूया. का? हा विषय तुला सुद्धा झोंबायला लागलाय वाटतं. काली कुठे गेलाय? काली काय मला सांगून जात नाही. मगाशी फोनवर बोलत होता कोणाशी तरी. काय बोलत होता? हे बघ, हे सांगायला मी बांधील नाहीये. गडचिरोलीला जातो असं म्हणाला. पण काम काय होतं त्याचं? कामाचं फोनवर बोलला असता तर गेला असता का तो तिकडे? तुमचं काय चाललंय ना काहीच कळत नाही. तिला काय झालंय आजकाल? गडचिरोलीला असं काय काम असतं त्याचं? तो मलाही न सांगता जातो. काय ग, काय झालं? काही काम होतं का? नाही, ते काही नाही. सुगंधा थांब, तुला बोलायचं होतं ना माझ्याशी, मग बोल की. यांनी तुला परत काही मागच्या वेळेला जे काही झालं त्याचीच फळं भोगते मी अजून. सुगंधा, तू अगदी मोकळेपणाने बोलू शकतेस माझ्याशी. सुमित्राताई, माझं नशीबच फुटकं आहे हो, माहितीये मला. पण म्हणून माझ्या फुटक्या नशिबाची शिक्षा माझ्या बाळाला कशाला देता येतो? तुझं बाळ म्हणजे तू? परशु शेठचं पोर आहे माझ्या पोटात. म्हणून तर मी गावाला गेले होते हो. म्हणलं आपल्या या गोष्टीमुळे या मोठ्या लोकांना त्रास नको व्हायला. तुम्ही तर माझ्या पोराला काय पण म्हणा, अनावरच म्हणा, हरामी म्हणा, हो पण माझ्या काळजाचा तुकडा आहे ना तो. वामन दादा मला माझं पोर पाडायला सांगताय. तुम्हीच सांगा कसं करू मी हे? तुम्ही एका बाळाची आई आहात, तुम्ही सांगा जमल काय? सुमिताई, मी पाया पडते तुमच्या. मला तुमच्या कुंकवात वाटा नको. मी खरं सांगते, मला फक्त माझं बाळ पाहिजे. त्याला वाचवा. मी बोलते आत्याबाईंशी, मी बोलते. साहेब, मला म्हणणं पटलंय तुमचं. या नरसिंहरावला मी मारणार.
मग वाट कुणाची बघतोय? बोला, कधी काम करताय? हे एवढं सोपं नाहीये. सगळ्यांच्या नजरा लागल्यात प्रकरणावर. मग काय त्याला आयुष्यभर सांभाळायचं की काय? आम्हाला काय हाऊस नाहीये त्याला आयुष्यभर घेऊन फिरण्याची. नरसिंहराव नक्की मारणार, पण त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. थोडा म्हणजे किती? हे प्रकरण मारुतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय. यावर एक उपाय आहे. ज्यावेळी तुम्ही शिवाप्पाला सोडणार त्यावेळी आम्ही नरसिंहाला सोडू. डोकं ठिकाणावर आहे काय तुमचं? आम्ही तुम्हाला नरसिंहरावाला मारण्याचे पैसे देतोय, सोडण्याचे नाही. ऐकून घ्या साहेब, ज्यावेळी तुम्ही शिवाप्पाला सोडणार त्याच वेळी आम्ही नरसिंहाला सोडणार. आणि त्या आदला बदलीच्या वेळी गोळीबाराचं नाटक पण घडवून आणणार. पण नरसिंहराव मरणार नक्की ना? नक्की मारणार. आणि फक्त नरसिंह नाही, शिवाप्पा पण मारणार. नाही म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. तसंही ते वयस्कर रोज नकोसच झालंय आम्हाला. पण पोलीस आणि BSFचे जवान तिथे असतील, कसं काय शक्य होणार? नरसिंहरावला पकडणं पण सोपं नव्हतं, आम्ही पकडलंच ना. तसंच हे पण काम होईल. हा, पण जरा विचार करायला आम्हाला वेळ द्या. दिला. अजून 72 तास दिले. सरकारजवळ वेळच वेळ आहे. मी प्लॅन करतो आणि कळवतो तुम्हाला. आत्याबाई, मी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाते. जानकी, अगं कालच चक्कर आली होती ना तुला. आता पुन्हा कुठे निघालीस बाहेर तू? मी सुद्धा बाहेर पडायचं नाही असंच ठरवलं होतं, पण माझं नाईलाज आहे आत्याबाई, मला जावं लागेल. हे बघ, इतके दिवस आम्ही सगळ्यांनी निमूटपणे ऐकून घेतलंय तुझं, पण आता नाही ऐकणार. काही गरज नाही आता तुला कुठे बाहेर जायची. आत्याबाई, मला जावं लागेल, कारण मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अगं पण तूच त्यांचे उंबरठे झिजवायला जायला पाहिजेस का? हो आत्याबाई, मलाच जावं लागेल, कारण आत्ता घरामध्ये त्यांच्याकडे जाऊ शकेल असं दुसरं कोणीच नाहीये. अगं पण म्हणून तूच कशाला? वामनला पाठव, नाही तर वाटलं तर वाकनीसांना बोलावून घे. त्याची काही आवश्यकता नाही आत्याबाई. अरे मला माहिती होतं माझी गरज इथे जास्त आहे. वाकनीस? अहो, नरसिंहाला एकटे सोडून कसे आलात तुम्ही इथे? आत्याबाई, तिथे हातावर हात ठेवून बसण्यापलीकडे काहीही काम नव्हतं. निदान इथे आल्यानंतर काही गोष्टींना वेग तरी येईल. हां, बरं झालं आलात ते. आता तुम्हीच सांगा समजावून हिला. आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटायला तुम्हीच जा. आत्याबाई, मुख्यमंत्र्यांना मी सांभाळलंही असतं, पण मागच्या भांडणामध्ये मी जरा त्यांना जास्तच बोललोय. मी गेलो तर प्रकरण आणखी बिघडेल. अरे देवा, म्हणजे तुमचंही म्हणणं आहे की जानकीनीच जायला पाहिजे? हो, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पायलट, वाकनीस काका, तुम्ही थांबा, मी आलेच. चांगलं, मी तिला थांबवत होते तर वाकनीस तुम्ही. पण आत्याबाई, तुम्हीच तर त्यांना म्हणत होता ना की जरा घरातनं बाहेर पडत जा म्हणून. अहो, तेव्हाची गोष्ट वेगळी होती वाकनीस. जानकी आता गरोदर आहे. काय सांगता आत्याबाई? आता तिला तिच्या बाळाची पण काळजी घ्यायला पाहिजे ना, म्हणून तर मी तिला सांगत होते बाहेर जाऊ नकोस म्हणून. बरं ठीक आहे, मी बोलून बघतो.
बरं झालं वाकणीस काका तुम्ही आलात. तुम्ही नसता आलात तर काही बोलण्याआधी सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आणि नव्या किल्लेदारास या घरातील प्रवेशासाठी शुभेच्छाही देतो. काय झालं वहिनी साहेब? मला मी काय बोलू मला कळतच नाहीये. ठरवलं तरी चेहऱ्यावर हसू येत नाहीये. एवढा मोठा आनंदाचा क्षण कसा साजरा करू ते पण कळत नाहीये. जानकी वहिनी, तुम्ही नका काळजी करू. साहेब लवकरच परत येतील. कारण मला कळालं की या प्रकरणातली सगळी सूत्र मुंबईतूनच हलतायत. पण मला हे कळत नाहीये वाकणीस काका, ही सगळी माणसं अशी बदलली कशी? सगळा सत्तेचा महिमा दुसरं काय. उगवत्या सूर्याला लोक नमस्कार करतात. पण ह्यांची राजकीय कारकीर्द अजून संपलेली नाही. ज्या वेळेला आपली सद्दी सुरू होईल त्यावेळेला हीच लोक आपल्या दारासमोर साहेब साहेब करत असतील. यालाच राजकारण म्हणतात. म्हणजे आता मुख्यमंत्र्यांना भेटण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाहीये तर? नक्कीच. पण तुमची आत्ताची अवस्था आणि होणारी दगदग मलाच लाज वाटते तुम्हाला असं सांगायला. मी माझी काळजी घेईन. जर साहेब असते तर आणि त्यांनी ही बातमी ऐकली असते तर आनंदाने अक्षरशः नाचले असते. मारलं नाहीत मला अजून, कारण 72 तासांची मुदत तर केव्हाच संपली. मरायची फार घाई आहे तुला? तसंही तुम्ही मला मारणारच आहात ना. काली यायची वाट बघतो. तो आला की काय तो निर्णय घेऊ आणि मारू तुला. गेलाय कुठे तो? कारण माझ्या एक लक्षात आलंय, तो नसला इथे की तुझ्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असतात. काही आहे का तुमच्यात? म्हणजे खरं तर मी हा प्रश्न विचारला नाही पाहिजे, कारण तुमच्यात काही प्रेम बिम असेल यावर विश्वास नाही माझा. तू माझ्याशी बोलूच नकोस ना. एकमेकांशी बोलल्याशिवाय आपण मोकळे तरी कसे होणार? पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. ठीक आहे, मग मीच बोलतो. चळवळीच्या नावाखाली तुमचं जे काही चाललंय त्यानं काही साध्य होईल असं वाटतंय तुला? तुला काय माहिती रे आमच्याबद्दल? या सगळ्याला कोण जबाबदार आहे? ही चळवळ आम्ही का सुरू केली काय माहितीये तुला? यासाठीच मी तुला म्हणत होतो आपण बोलूया. पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. का? भीती वाटते माझ्याशी बोलल्यामुळे राग कमी होईल अशी? पण मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचं आहे, मग बोल ना. आत्याबाई, मला तुमच्याशी सुगंधाविषयी थोडं बोलायचं होतं. तुझ्या कानापर्यंत कशी आली ही बातमी? सुगंधा हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही घरात. माझ्यापासून का लपवलं? समज तुला हे सगळं कळलं असतं, काय करणार होतीस तू? निदान यांच्या 2 कानाखाली तरी वाजवल्या असत्या. गावातल्या पोरी काही यांच्यासारख्या जनावरांसाठी वयात येत नाहीत. बस झालं आता सगळं. मी नाही आता गप्पा बसणार. हाच आवाज जरा त्याच्या समोर लावला असतास ना तर त्याचा काही उपयोग तरी झाला असता. आत्याबाई, सुगंधाचं काय करायचं ठरवलंय? अबॉर्शन या 2-3 दिवसातच. पण आत्याबाई, खूप लहान आहे ती.
निदान तिच्या वयाचा तरी विचार करा. तू काय भांडायला आलीस का माझ्याशी? नाही, पण तिचाही विचार व्हायला हवा. तिचा विचार करूनच हे सगळं ठरवलेलं आहे. पण मग ह्यांना काही शिक्षा मिळणार आहे की नाही? की सगळा त्रास फक्त त्या निष्पाप पोरीने सहन करायचा? सध्या तरी फक्त सुगंधाचा विचार करू. आमचा विचार पक्का ठरलेला आहे. आत्याबाई, हे सगळं खूप विचित्र आहे. सुमित्रा, तू फक्त तुझ्या मुलीची काळजी कर ना. नसत्या भानगडीत पडू नकोस. मी हे सगळं तुझ्याशी का बोलतेय मला नाही माहित, पण याआधी मी हे दुसरं कोणाशीच बोललेली नाही. डोळ्यातून पाणी आलं की माणसाला खूप मोकळं मोकळं वाटतं. आज ज्यांना अख्खा देश एक खतरनाक उग्रवादी समजतं ना, ते माझे बाबा शिवप्पा आत्रम एक आदर्श शिक्षक होते. शिवप्पा शिक्षक होता? हो, शिवप्पा मास्तर म्हणून ओळखले जायचे गडचिरोली. माझे आजोबाही आमच्या गावातले ख्यातनाम आयुर्वेदिक वैद्य होते. बाबांनी खूप ज्ञान मिळवलंय त्यांच्याकडनं, ज्याचा फायदा गोरगरिबांना व्हायचा. पण मग हे सगळं कसं झालं? असे अचानक उग्रवादी वगैरे? अचानक नाही, तुम्ही ठरवून उग्रवादी केलं त्यांना. एकदा अचानक मध्यरात्री एक जखमी उग्रवादी आमच्या घरी आला आणि बाबांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मग त्यात चुकलं काय? त्यांचा धर्म होता तो. वैद्यकीय धर्म माणुसकी जपतो, पण तुमच्यासारख्या खादीतल्या मतलबी माणसांना हा धर्म कळत नाही ना. बाबा त्याच्यावर उपचार करत असताना अचानक पोलिसांनी धाड टाकली आणि उग्रवादाला मदत करण्याच्या आरोपाखाली माझ्या बाबांना पकडून नेलं. तुम्ही विरोध नाही केला? विरोध मी माझ्या परीने सगळं केलं, पण पोलिसांच्या ताकदीपुढे एका शाळा मास्तरची ताकद कमीच पडली. दिवस रात्र वणवण भटकत होते मी माझ्या बाबांना सोडवण्यासाठी. पण नाही, माझं ते सगळं भटकणं फक्त निरर्थक ठरलं. मग माझं तोंड बंद करायला कायद्याच्याच रक्षकांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मात्र मी साफच मोडून पडले. माझे बाबा जेलमधनं सुटले, पण ते नेहमीचे बाबा नव्हते. पूर्णपणे बदलले होते ते. मग आम्ही गाव सोडलं. मग बाबा सरळ या उग्रवादींच्या चळवळीत सामील झाले. खूप कमी वेळात ते या चळवळीचे प्रमुख सुद्धा झाले. एक शिस्त लावली त्यांनी या चळवळीला. माझ्या बाबांनाही रक्तपात नाही आवडत, पण पोलिसांना दुसरी कुठली भाषाच कळत नाही. मुलांना पसायदान शिकवणारे माझे बाबा उग्रवादी का झाले
याचा विचार खरं तर तुम्ही करायला हवा. माझे बाबा असे नव्हते.